भाजपच्या नावाने बोगस सदस्य नोंदणी करण्यात आल्या। 500 पदाधिकाऱ्यांची आर्थिक फसवणूक झालेली आहे। या फसवणुकी प्रकरणी दिल्लीतून एकाला अटक करण्यात आली। स्वस्तात भाजपा सदस्य नोंदणी करतो म्हणत फसवणूक करण्यात आलेली आहे। बिहार येथील गोलू यादव हा त्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा आता समोर आलेला आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, भाजपच्या नावाने आता बोगस सदस्य नोंदणी करण्यात आली। तब्बल 500 पदाधिकाऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली। काय हा संपूर्ण आर्थिक फसवणुकीचा प्रकार? नक्की करण आपण पाहिलं तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक पक्षाला आहे ती सदस्यता नोंदणी करण्यासाठी त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात आलेली आहे। तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देखील ही पक्षामध्ये पक्ष नोंदणी आहे ती करण्यासाठी सांगितलेली आहे। त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला आहे ते टार्गेट देखील देण्यात आलेलं आहे आणि हेच टार्गेट पूर्ण करण्यासाठी सोशल मीडियावरती एका व्यक्तीने जाहिरात देत तुमची सदस्य नोंदणी करून मिळेल अशा संदर्भातला आशय आहे तो टाकण्यात आलेला होता। शिवडीतील एका पदाधिकाऱ्याने या संदर्भात संपूर्ण माहिती आहे ती मिळवल्याच्या नंतर त्याला सोशल मीडियावरती असा एक संदेश आहे तो प्राप्त झालेला होता। त्यानंतर सायबर पोलिसांकडे ही तक्रार केली असता सायबर पोलिसांनी कारवाई करत दिल्लीतून समरजित सिंग नावाच्या व्यक्तीला आहे ती अटक करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाच्या मागे बिहारचा एक म्होरक्या असल्याचं देखील या ठिकाणी समजत आहे। गोलू यादव असं या म्होरक्याचं नाव असून या संदर्भात पोलीस अधिकचा तपास आहे तो करतायत। परंतु पाहायचं झालं तर 500हून अधिक जणांची आर्थिक फसवणूक आहे ती या प्रकरणात केलं असल्याचं देखील पाहायला मिळतंय। खोटी जी सदस्य नोंदणी आहे ती सांगून ही फसवणूक संपूर्णपणे केलेली आहे। करण, अगदी निखिल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।